हाय हॅलो कसे आहेत सगळे. मी दीपाली खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे मी. आज मी कुठं जात आहे ते लवकरच तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. रस्त्यामध्येच पेरू दिसले, सो मग पेरू घेतले. पेरू खायचं होतं. ती आमची गाडी घेतले तेव्हापासून आमचं मस्त चालले मजेत फिरायचं, खायचं, मस्त कुठेही थांबायचं. सो टेन्शन नाही आहे आता. तर चालले आहे आम्ही. बऱ्याच दिवसापासून गेलो नव्हतो, तर त्यांनी म्हणले चल नेऊन आणतो तुला. ते फ्लावर शो आलेला आहे इकडं, म्हणजे जानेवारी महिन्यातच येतो तो, वर्षातून एकदाच. तो आत्ता आलेला आहे आणि 2च दिवस बाकी आहेत, 27ला संपणार आहे. सो मग आम्ही आज चाललेलो आहो आणि 23 तारखेपासून आलेला आहे तो. तर मग म्हणलं चला जाऊ आज. एकच दिवस बाकी आहे, जाऊन बघू कसं असतं काही नाही, तुम्हाला पण दाखवल. तर आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथूनच ट्रॅफिक लागलेली आहे 15 मिनटं आधीच हे येऊन पोचलो आम्ही. हे बघू शकता फ्लावर शो लागलेला आहे. आम्ही पण पहिल्यांदाच पाहत आहोत, त्यामुळं खूप एक्सायटेड आहोत. बघू म्हणलं कसं काय काय असतो तो. इम्प्रेस गार्डन आहे हे, गेटची एंट्री मध्ये आलो आहे आम्ही आणि बघू शकता लोकांची गर्दी किती आहे. पुढं तर बघू चला. हे गेटमधून एंट्री घेतली आहे. इथं पास काढायची आहे, लाईन लागलेली आहे काढण्यासाठी. बापरे. आणि हे मध्ये असं काहीच आहे गार्डन फ्लावरचं, पूर्ण फ्लावरनं सजवलेलं आहे. सो बघू शकता लोकांची गर्दी. त्या दिवशी सुट्टी होती, 26 जानेवारी असल्यामुळे खूप लोकांची गर्दी होती आणि दुसऱ्या दिवशी तर शो संपणारच होता त्यामुळे. तर बघा पूर्ण सुरुवातच झाडांपासून झालेली आहे, गेटच्या एंट्रीपासून. बघा पास मिळालेली आहे आम्हाला. बराच वेळ लाईनीत थांबल्याच्या नंतर एंट्री आत घेतलेली आहे आम्ही. आता बघू शकता आत किती छान आहे सगळं. सगळीकडे हिरवं हिरवंगार मस्त असं. हे बघा फ्लावरच फ्लावर. एवढं भारी वाटत आहे ना. हे बघा खूप सुंदर वाटत होतं. हे बघा सगळीकडं फ्लावरच फ्लावर, एकदम मस्त असं काहीतरी युनिक मस्त वाटत होतं. आणि आम्ही पहिल्यांदाच आलो होतो असं काही ठिकाणी पुण्यामध्ये. आणि हे बघा आमची फॅमिली, रुद्रांश आणि देवांश. खूप छान फ्लावर होते, म्हणजे काहीतरी असे वेगळेच होते ते फ्लावर. तुम्हाला दाखवते मी पुढे. बघा व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी खूप छान आहे आणि व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी एकदम भारी मस्त असं आहे. जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण खूप खूप अशी गर्दी आहे लोकांची, तुम्ही पाहिलंच आहे. आणि खूप प्रकारचे फ्लावर आहेत, खूप युनिक युनिक. मला तर खूप जास्त आवडले. हे बघू शकता पिंक कलरचे किती सुंदर आहेत ना. कोणतं नाव काही नाही माहिती, पण किती भारी दिसतात. खूप जास्त आवडले मला तर. एवढं छान सजवलं होतं ना. बघा ना किती मस्त दिसत आहेत ना. आम्ही जरा गर्दीत आलेले आहोत, ते पण बाळ घेऊन. सो असं काही नाही, रुद्रांचं टेन्शन नाही, तो बाहेर आल्यास रडत नाही जास्त. थोडंफार सतवतो पण एवढं पण नाही. हे बघू शकता इकडं तर किती मस्त असं गोल केलेलं आहे फ्लावरनी बघा, राऊंड शेपमध्ये. आणि कुंड्या लावलेल्या आहेत वरती पण, एकदम भारी सजवलेलं आहे. गर्दी तर पाहू शकता बघण्यासाठी तुम्ही. असं वाटत होतं पुण्यात जत्रेत आले काही की. बापरे. आणि इथं हे बघा फाउंटेन सारखंच होतं, मस्त होतं, खूप छान होता. तर छोटंसं ओढा टाईप केलं होतं आणि ब्रिज पण होतं मस्त असं, त्या ब्रिजवरून जायचं होतं. आणि हे बघा आमचा देवांश बघतोय, मस्त वाटते त्याला वाटतं आम्ही कुठं आलो काय माहिती. रोज तर एवढे लोक दिसत नाहीत. बघू शकता सगळीकडे फ्लावर्सच फ्लावर दिसत आहे, फुलंच फुलं, ते पण रंगीबेरंगी एकदम भारी मस्त. चला पुढं बघू आपण अजून काय आहे काय नाही, दाखवते तुम्हाला. खूपच प्रकारचे फुलं आहेत आणि एकदम छान सजवलेलं आहे. किती दिवस लागले असतील यांना सजवण्यासाठी काय माहिती. खूप मेहनत आहे आणि खूप मोठा परिसर आहे. जेवढं जिकडं जाल तिकडं काही कळतच नव्हतं, खूप पसरलेलं म्हणजे मोठा आहे. इकडं बसलो होतो लोक. चला आम्ही पण थोडंसं बसलो, थोडं दमले होते लेकरांना घेऊन. सो थोड्या वेळ 5-10 मिनटं निवांत बसलो. एकदम भारी फील होत होतं ना, एकदम मस्त असं सुकून. त्यानंतर इकडं आलं फाउंटेनकडं. किती भारी एकदम छान असं दिसतंय ना, एकदम मोठा. आणि रात्रीच्या वेळेत तर किती मस्त दिसत असेल लाईटिंग वगैरे लावल्यास. जर रात्री थांबलो तर तुम्हाला नक्कीच दाखवेल मी रात्रीचा व्ह्यू कसा असेल तो.
त्यानंतर इकडं पण फ्लावर लावलेले होते, बहुतेक हे आर्टिफिशियल असतील. किती छान दाखवते मी तुम्हाला जवळून. बघण्यासाठी पण खूप गर्दी होती. हे बघा कशा कशामध्ये लावलेत, भांड्यामध्ये वगैरे लावलेत. अजून बरंच कसं काही खूप छान प्रकारे सजवलं होतं यार, खूप मस्त एकदम. हे बघा दगडाच्या ह्याच्यामध्ये पण लावलेले आहेत आणि चाळणी, असं कुंडी वगैरे जायका. त्यानंतर पुढे आलो आणि पुढे आल्याच्यानंतर असा ओढा होता. हा ओढ्यामध्ये मस्त पाणी होतं. लेकरं एकदम मस्त एन्जॉय करत होते. इतकं मस्त वाटत होतं ना, असं वाटत होतं गावाकडे जसं काही ओढा असतो ना, त्यामध्ये लेकरं कसे खेळतात त्या प्रकारे एकदम छान वाटत होतं. एकदम भारी फील होत होतं. तर मीही देवांशला घेऊन गेलेले आहे खेळण्यासाठी. सो बघू म्हणलं तो खेळतंय का नाही पाण्यामध्ये. तर अशा ठिकाणी पहिल्यांदाच आणलं होतं ना आम्ही त्यांना. सो आम्ही पण पहिल्यांदाच आलो, पण त्यांनाही पहिल्यांदाच होतं की नॉर्मल तर गार्डनला जातोच आम्ही, पण एवढ्या गर्दीमध्ये असं कधी नाही गेलो. आणि छान पण आहे परिसर पण लेकरांना खेळण्यासाठी, फॅमिलीसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. जर तुम्ही आला नसाल तर नक्कीच या गाईज. खूप छान आहे, खूप छान वाटेल तुम्हाला, खूप एन्जॉय करतील आणि फॅमिलीसोबत एकदम बेस्ट आहे. फॅमिलीला घेऊन येऊ शकता तुम्ही एन्जॉयमेंटसाठी. बघू शकता लेकरं किती छान खेळत आहेत. सो त्यांनाही मजा येते, आपल्यालाही मस्त वाटते आणि निवांत वेळ काढून यावं लागतो. आम्ही जरा लेट आलो होतो, आम्ही घरूनच 3ला निघालो. सो इथे यायला आम्हाला 4 तर वाजलेच असतील, त्यामुळं लवकर या शक्यतो. आता बघू नेक्स्ट टाईम कधी असते काय माहिती नाही. नेक्स्ट टाईम जर असेल तर आम्ही नक्कीच परत येऊ आणि ते पण थोडंसं लवकर. सो इकडं लेकरांना खेळण्यासाठी पण आहे. हे बघा खूप साऱ्या प्रकारची खेळणे होते. देवांश तर खेळत नव्हतं, सो आम्ही इकडं खाण्याकडे आलेलो आहे. हे इकडं खाण्याचं अरेंजमेंट लावलेलं होतं. सो बघू शकता मस्त असं. आम्हाला लागली होती भूक, त्यामुळे आलो आहे आणि खूप अजून बघणं बाकी आहे, खूप एक्सप्लोअर करायचं बाकी आहे. तोपर्यंत आम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घेतो, त्यानंतर पुढचं दाखवू आपण. तर आम्ही घेतलेलं आहे चाऊमिन. एवढं महाग आहे इथं, खूप महाग आहे बाहेरच्यापेक्षा. वाव, यांनी पापड पण आणलेलं आहे एकदम भारी, किती मोठा आहे बघू शकता. आणि हे किती महाग आहे, 100 रुपयाचं पापड आहे हे फक्त वाटते का तुम्हाला महाग वाटते या स्वस्त वाटतं? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. सो मी टेस्ट करत होते. खूप छान होतं, खूप टेस्टी होतं, मस्त लागलं होतं, एकदम पैसा वसूल. आणि त्यानंतर पाणीपुरीचा पण खूप रेट, डबल टिब्बल रेट होतं इकडं. जास्त महाग. वडापाव घेतला, कुल्फी घेतली, मस्त असं इकडं कांदा भज्जे पण घेतले आणि बसून असं मस्त खाल्लो आम्ही. मस्त बसण्याची पण व्यवस्था होती, हुरडा पार्टी पण होती, ते नाही खाल्लं. खाल्ल्याच्या नंतर डायरेक्ट निघालो आम्ही. फिरायची इच्छाच नव्हती. सो म्हणलं चला आता जाऊ आणि मध्ये ट्रॅफिक पण लागती, सो त्यामुळे निघालेलं आहे आम्ही. हे बघू शकता. मग गेटच्या बाहेर आलो आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय.